आपले आभार आणि त्यांना शुभेच्छा. शिवसाहेब, ह्या सगळ्या विषयांमध्ये जायच्या अगोदर मी आता नगराध्यक्ष मॅडमना वर येताना असं सांगितलं, जो आपण एंट्री करतोय तो देखणा असला पाहिजे. तुम्ही काही वस्तू तिथे ठेवलेल्या आहेत आणि तो जो काही खालचा जो फ्लोर आहे तो आपल्याला नीट करून घ्यावा लागेल. नगराध्यक्ष मॅडम, आपण पण लक्ष द्या, कारण का नगर पालिकेमध्ये आल्यानंतर काहीतरी चांगलं वाटलं पाहिजे. जो मुख्य द्वार आहे आपला तोच जर असा विस्कटलेला दिसत असेल तर आपण तो दुरुस्त करावा आणि चांगल्या दर्जाचा दुरुस्त करावा. नुसतं दुरुस्त करण्यासाठी नाही तर तो व्यवस्थित दिसला पाहिजे असं. आणि ती सगळी साफसफाई खालच्या आवारात ती जर आपण करून घ्यावं एवढी विनंती करतो. साहेब, आता त्याच्यामध्ये आपण एवढे मुद्दे उपस्थित केले, मला त्याच्यावरती आता जेव्हा विधानसभेची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं ते एकदा तुमच्या कानावर घालतो आणि नगराध्यक्ष मॅडमच्याही कानावर घालतो. आपल्याला शहराच्या विविध विकास कामांसाठी 12.5 कोटी रुपये नगर विकास खात्यातून आपल्याला मिळाले. नाही, काय इम्प्लिमेंट होते काय आपल्याला मिळालं, पण त्याचं रूपांतर हे शहराच्या विकासासाठी झालं पाहिजे. हे काय मला शाबासकी नको आहे. शहर चांगलं दिसलं, शहराला त्याचा उपयोग झाला तर मला त्याच्यामध्ये जास्त आनंद आहे. तर ह्या 12.5 कोटीपैकी आपल्याला काय काय त्याच्यामध्ये इन्क्लूड करता येईल हे आपल्याला एकदा विचार करून या 12.5 कोटीचं वाटप केलं पाहिजे. मला असं वाटतं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची इमारत ही सध्या नुसते रस्ते वगैरे हा भाग वेगळा झाला. संपूर्ण रस्त्याचं जरी तुम्ही जाळं कव्हर केलं तरी मला वाटतं रस्ते गटार वगैरे सगळं कव्हर केलं तरी 5-7 कोटीच्या वर मला वाटत नाही तुम्हाला ते पैसे लागतील म्हणून. तर हे बाकीचे जे काही 5-6 कोटी आहे, ऑलरेडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला 5 कोटी रुपये आलेले आहेत, 4 कोटी आलेले आहेत. तर हे 5 कोटी ह्याच्यात जर तुम्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये डायव्हर्ट केले तर एक पूर्ण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, दर्जेदार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपल्याला मिळू शकतं. एक पूर्ण इमारत आणि ती पूर्ण फॅसिलिटी आपल्याला मिळू शकतं. तर त्याच्यावरती लक्ष द्या. नुसतं नगराध्यक्ष मॅडम रस्ते गटार वगैरे हे ठीक आहे, झालं पाहिजे. 5-6 कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो, पण त्याच्यावरती जे काही राहतात पैसे ते आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साठी वापरा. आणि त्याच्यामध्ये लँड ऍक्विजिशनमुळे आपले भरपूर हे होत आहे. लँड ऍक्विजिशनमुळे आपले भरपूर प्रकल्प राहिले. आता नमो गार्डनचा प्रकल्प आम्ही काल इकडे त्याचं भूमिपूजन केलं. आता काय झालंय काय, जर तुम्ही 1 कोटी नमो गार्डनसाठी आपण घ्यायला कमी पडलो तर त्याचं पारितोषिक 5 कोटी आहे, दुसरं 3 कोटी आहे, तिसऱ्या क्रमांकाचं 1 कोटी आहे. तर आपण 1 कोटी जर आपण वापरले नाही तर आपल्याला पुढचे 5 कोटी रुपये मिळणार नाही. तर कृपया करून लँड ऍक्विजिशन मध्ये ह्यातले काही पैसे तिकडे जर तुम्हाला वापरता आले, बघा तुम्हाला हे शहर कुठे ना कुठेतरी असं बसवायला लागेल की जिथे जमीन तुमच्याकडे नाही तिथे तुम्हाला जमीन घ्यावी लागेल. त्याच्यासाठी हे पैसे जर कामाला येतील ते पैसे तिकडे वापरा. नवीन प्रकल्पांना नुसतं रॉक गार्डन, अनेक वर्ष शिवसाहेबांनी रॉक गार्डन ऐकतोय, म्हणजे आम्ही कॉलेज जीवनापासून ऐकतोय, पण नुसतं रॉक गार्डन डेव्हलप करून होणार नाही. आपल्याला त्याच्याबरोबर अनेक व्यवस्था इकडे उभी करावी लागतील. अनेक वर्ष या शहराला तसं काय मिळालेलं नाही. तर ह्या 12.5 कोटीचा वाटप आपण व्यवस्थित पद्धतीने आपण सगळ्यांनी करावा, नगरसेवकांनी करावा. नगरसेवकांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये पण काही विकास कामं असतील, काही शब्द त्यांनी दिले असतील, तर त्याच्यासाठी पण या 5-6 कोटीमध्ये तुम्ही या सगळ्यांना न्याय मिळेल अशी व्यवस्था तयार करा. दुसरं म्हणजे मामा वरेकर नाट्यगृहामध्ये
आपल्याला मामा वरेकर नाट्यगृहासाठी 13 कोटी रुपये आपल्याला नगर विकास खात्यातून या अधिवेशनाच्या काळामध्ये मिळालेले आहेत. मला असं कळलं की मामा वरेकरसाठी ऑलरेडी आपल्याकडे एक फंड आलाय, 1 कोटीचा फंड आलाय. ते आपण बाथरूम आणि तिची काय ड्रेसिंग रूमची व्यवस्था आपण करताय असं मला कळलंय. तर हे 13 कोटी वापरत असताना पूर्ण मामा वरेकरचा ग्राउंड फ्लोर, ऑडिटोरियम आणि एक मेजरमेंट फ्लोर आणि आताची स्टेजची व्यवस्था, त्याच्यामध्ये ड्रेसिंग रूम आलं, टॉयलेट आलं आणि बाहेरचा कॉरिडॉर आलं आणि जे आपण गेटच्या आतमध्ये येतो त्याचं सुशोभीकरण आलं. 13 मध्ये हे सगळं बसू शकतं, कारण आम्ही कुडाळमध्ये मच्छिंद्र कांबळी सभागृह आम्ही 13 कोटीमध्ये अगदी व्यवस्थितपणे याचा आम्ही बसवलेला आहे. म्हणून मामा वरेकर 13 कोटीमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचं होणार. तर त्याचा प्लॅन करणारा आपल्याकडे कोण आहे? आर्किटेक्ट आहे का तुमच्याकडे? आहेत, कोण आहेत ते? त्यांना बोलून घ्या की आठवड्यामध्ये आणि त्यांना ही व्यवस्था सांगा की आपण 13 कोटी रुपये प्लस 1 कोटी रुपये म्हणजे 14 कोटी रुपये मामा वरेकर हॉलसाठी आलेले आहेत. तर त्याचा प्लॅन, त्याचा स्ट्रक्चरल आर्किटेक्ट बघून ती इमारत अशी दर्जेदार करा की लोक इकडे येऊन नाटक बघून गेली पाहिजे आणि परत कधी कुठला व्हिडिओ तक्रारीचा होता कामा नाही अशी व्यवस्था. आणि टाइम बाउंड द्या त्याला की 1 वर्षाच्या आतच तुम्हाला हे बांधून दे. एवढं काय मोठं काय आपल्याला स्ट्रक्चर तोडायचं नाही आहे, त्याच्या स्ट्रक्चरलाच आपल्याला बाहेरून डेव्हलप करायचं आणि आतमधून फर्निश करायचं. त्यांना 1 वर्षाचा कालावधी द्या आणि हा पैसा खर्च होईल, दर्जेदार इमारत उभी राहील असं बघा. आता मत्स्यालय इमारत बांधण्यासाठी आपण 3 करोड रुपये व्यवस्था केली. आता तिकडची सध्याची स्टेटस काय, काय कंडिशन आहे तिथे? नाही, आपण बसून बोला, माईकवर बोला पाहिजे. मग त्याचा निवारा कसा होणार? कधी बोलणार आपण? कधी? पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्याशी बोला आणि नंतर माझ्याशी बोला. काय बोलणं झालं तुमचं? नळपाणी योजनेचं तुम्ही काहीतरी सांगितलं होतं, ते आता नळपाणी योजनेचं कुठपर्यंत झालं? ते दुरुस्तीचं म्हणताय म्हणजे नवीन नळपाणी योजनेचं? हां, आणि तिथून पुढे ग्रॅव्हिटी आहे चौथ्यापासून कुंभाराकडे. त्यामध्ये रायटिंग बऱ्यापैकी 85% काम पूर्ण झालेलं. थोडेसे जे अडथळे आहेत सुरुवातीला ते आम्ही बसून त्यांच्याशी एकदा बोलणं झालेलं आहे, त्यामध्ये त्यांच्याशी बसून चर्चा करतो आणि चौथ्यापासून कुंभारापर्यंतचं काम जवळजवळ आपलं 40% पूर्ण झालं. 6 कोटीमध्ये 6 किलोमीटरची लाईन आहे, त्यामध्ये 2 किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यामध्ये आता सध्या तर काही अडथळे नाही, त्यामुळे ते काम होईल. फक्त पाण्याच्या टाकीची एक जागा होती की पॉलिटेक्निकमध्ये, त्या जागेचा प्रश्न आपला पत्रव्यवहार चालू आहे संचालकांसाठी पॉलिटेक्निकचा. आणि एक दुसरं म्हणजे पाण्याचं जे आरक्षण जलसंपदामध्ये त्यांच्याशी पत्रव्यवहार चालू आहे. त्यानंतर आपण शहरातील डिस्ट्रीब्युशन लाईन काम पुढच्या महिन्यामध्ये. त्याची तरतूद कितीची आहे? कसं पाण्याचा 43.43 ते झाली. आता इथे 5 कोटी रुपये जे दिसत आहे ते आता त्याची तरतूद झाली आहे की मागच्या वर्षी योजनेमध्ये झाली? नाही, टोटल 6 कोटी रुपये खर्च झाले. 43 कोटी आणि जास्त आता 15 कोटी रुपये मागच्या मध्ये. आता मध्ये मध्ये काही गोष्टी अडचणीच्या होतील त्या तुम्हाला सोडवून द्यायला लागतील त्या लोकांना. मागे जिरगे होते तर जिरगे ते सगळं करायचे, पण आता तुम्हाला पण जिथे जिथे अडचणी येतील, काही अडचणी काही नगरसेवकांच्या येतील, काही अडचणी तिकडच्या रस्त्यावरच्या येतील, ते तुम्हाला बसून सोडवावे लागतील. जिथे तुम्ही सोडू शकत नाही
तिथे आम्हाला सांगा, आम्ही आमचं इंटरफेअर करून आम्ही ते सोडवा. पण ती लवकरात लवकर टाइम बाउंड योजना आहे ती लवकरात लवकर झाली पाहिजे. नाहीतर काय होतं, उगाच त्या ठेकेदाराला कारण मिळतं, आम्हाला कारण द्यायला की साहेब यांच्यामुळे असं झालं आणि त्या कारणामुळे आम्हाला काम करता आलं नाही. असं काय होऊ देऊ नका. कुठे जरी त्याला प्रत्येक आठवड्याचा त्याच्याकडून फॉलोअप घ्या की आता काम कुठपर्यंत झालं, किती डिस्टन्स कव्हर झाला, हे सगळं त्याला कुठल्याही ठेकेदाराला संधी देऊ नका आणि कुठल्याही लोकप्रतिनिधीलाही संधी देऊ नका. कारण का काही लोक टपलेले आहेत. फिगर एवढा मोठा आहे की लोकांना वाटतंय की ते मला पण त्याच्यातनं काहीतरी मिळावं. असं काय होणार नाही, असं काय होऊ देऊ नका. काम दर्जेदार झालं पाहिजे. कारण का ती पाण्याची योजना आहे, तसं ते राणे साहेबांनी सुरुवात करून दिलेली योजना आहे. कारण त्याच्या अडचणी अजून म्हणून तो सांगत असतो, म्हणून जरा लक्ष द्या. आता जिल्हा वार्षिक योजनेमध्ये 5.68 कोटी रुपये जे आले, त्याच्यापैकी 42 कामे ऑलरेडी तुम्ही घेतलेली आहे, बरोबर आहे. आता निविदा प्रक्रियेमध्ये 2च काम आहे. तांत्रिक मान्यता फक्त एकाच कामाला मिळालेली आहे. का पण असं? नाही तांत्रिक मान्यता ऑलरेडी मिळाली. 33 कामं तांत्रिक मान्यता मिळून आपली करारनामा म्हणजे एग्रीमेंट स्टेजवर आहे. पण ह्यांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे का? मग ह्यांचा वर्क ऑर्डर कधी येणार? कधीपर्यंत होणार साहेब? माझं एग्रीमेंट हा माझा विषय नाही. माझा विषय तुम्ही वर्क ऑर्डर देऊन ऍक्च्युअल मध्ये ते काम कधी सुरू होणार? सगळे 33 होणार. 36 कामं या आठवड्यात चालू होणार. सभागृहाच्या समोर तुम्ही सांगताय आणि दिलेल्या मुदतीमध्ये संपणार. नगरोत्थान निधीमध्ये किती आले आपल्याला? नगरोत्थानच निधी, सॉरी 5.60. येस. नंतर 14 कामे आलेली आहे. 13 कामे